माजी केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे ने आज भोकरदन में दीपावली के अवसर पर सम्मेलन रखा, जिस सम्मेलन के अंदर हज़ारों लोग और कार्यकर्ता शामिल हुए, जिसमें कई आमदार भी शामिल थे। सम्मेलन को संबोधित करते हुए संतोष दानवे ने कहा कि हमारा ये कार्यकर्ता, ये लोग ही हमारा परिवार है, जिसको लेकर हम चलते हैं। और इसी संबोधित करते हुए रावसाहेब दानवे ने भी लोगों से अपील भी की कि चुनाव नज़दीक है और इस अवसर पर सब नगरपालिका, महानगरपालिका, नगर परिषद, ज़िला परिषद, पंचायत समिति के चुनाव होने वाले हैं। तो उन्होंने कार्यकर्ताओं से कहा कि अपनी तैयारी में रहें, हमें पूरे सीट लाना है और हमें हर जगह पर चुनकर आना है। देखिए उनकी एक ख़ास रिपोर्ट। तो पहिल्यांदा ऐकले म्हणजे तू वाद वाटाळ्या मग बिल्डिंग बाजार काढ्या पार्टीचा कार्यक्रम असला, पार्टी एकत्र आली तर माणसामध्ये एक असा तोंडात लाळ येते ना, अशी लसलशीतपणा असला पाहिजे। कोणी फोनवर बोलतं, कोणी डोळे चोळतं, काय आशा नाही होत, पण तरी पार्टी चालली, तरी सत्ता आली आपली, कमाल आहे। आणि आज नाही, पटले साहेब 40 वर्ष, मला तर 45 वर्ष झालं राजकारणात, चालली पार्टी, कशावर चालली भगवान जाणे। आणि 45 वर्षात भोकरदन तालुका अजून कोणत्याही निवडणुकीत मायनस नाही। यावेळेस 900 मतं मायनस आहे। मला वारुळातून मुंग्या निघाव अशी माणसं बाहेर आली, दुसऱ्या पक्षात जमतोच खेळ आपला, आज कोण कोण सांगितलं जमतच आपलं, आणि अशा टीका टिप्पणी जरूर नका। तर आम्ही एक शब्द बोललो नाही। आताही जे 900 मतं कमी पडले आम्हाला, ज्या प्रभावातून काही 2-4 गाव कमी पडलेत म्हणून 900 कमी, भोकरदन कमी नाहीये, 8,000 पुढे भोकरदन। आणि कोणत्याच निवडणुकीत 25 नाही 35 वर्ष झाली पंचायत समिती सिंगल बीजेपीच्या ताब्यात आहे, गरज नव्हती कोणाची। एकदा येलके साहेब निवडून आले जनता पार्टी, जनता दलाकडून एकच माणूस कमी पडला, मला रंगनाथ पाटलाला सभापती उद्या एकच माणूस दळवी साहेब म्हणून तुम्ही सभापती चा, पण त्याला तरी होते नवरा मिळता चालतो, सवदंडकी झाली तर बरं झालं। आज सभापती गेलं का हेलके साहेबाला गमतीने सांगतो, अवघड घेऊ नका बरं का साहेब, आठवण येते। दुसऱ्या दिवशी खडकीला एक उद्घाटन होतं, अगोदरच ठरलेलं होतं। आज त्या लोकांना उद्घाटनाचा बोर्ड लिहून ठेवता, उद्घाटक आमदार रावसाहेब दानवे। आता मी म्हणलं हेलके साहेबाला आपण सभापती केलं, आपला माणूस आहे, चला। पण सकाळी हेलके साहेबाला बनवायला गेलो, साहेब चला उद्घाटन आहे, आज तिथं गेलो, तिथं नुसतं रावसाहेब दानवेचं नाव लिहिलं। आणि हे व्हायच्यावर बोर्ड छापेल होता, ते लोक काय करतील, हे 7-8 12 मी गेल्यावर अरे बेटे मी सभापती नाव दिसतं आमदाराचं घर आहे। आणि ह्याही गोष्टी पाहिल्या आम्ही। राजकारणामध्ये संयम, शांतता ही असली पाहिजे। पण मग एलके साहेब 2दा विधानसभा लढली, 3दा मला वाटतं आमच्या विरोधात जातो। पण असं नाही की विधानसभा आमच्या एकमेकाच्या विरोधात लढवून आमच्यात कटुता आली, दोस्ती काय। मी तर विरोधी पक्षाला म्हणत असतो की अरे येणं जाणं सुरू ठेवा, दुरावा नको ठेवू, राजकारणात दुरावा नसला पाहिजे। अरे मग दुरावा जर नाही ठेवला तर कधी कधी दोस्ती करावी लागते। राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नाही, कोणीच कायमचा मित्र बी नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही। लय पाहिले, खून झालेले पाहिले, मॅ टोपे आणि विलासराव खून झालेले पाहिले, कडक राजकारण, काळे कोले पाहिले, तेव्हा डोळे झिजून झाले, भाऊ मनावर बी परिणाम होत नाही। आणि तेव्हा आता सरकार आपलं असं वाटतं की खेळ जमला सगळ्याचा, झडपी म्हणजे एक हाती मारणार आहे आपण, पंचायत समिती एक हाती मारणार आहे असं नाहीये।
इथं पठाडे भाऊ अशी माणसं उभी केली आम्ही, कधी कधी आंधळे केले तरी आले निवडून बघ, कधी कधी बहिरे उभे केले तरी आले निवडून. आहे का रामला इलाज? दोन्ही कारण 100% बाहेर आहे. त्याला आता दुसऱ्यानं खुणवलं पाऊट होणं आणि झेडपील निवडून आला आणि स्वतःशी सभापती विरोधात निवडून आला. आणि निवडून आल्याच्या नंतर टर्म संपल्याच्या नंतर त्यातून विचारलो काही नाही, आम्ही वर्गणी करून त्याला घराला पाहिजे. बरोबर ना रे? घराला पाहिजे. ऑपरेशन झालं, पाय मोडला, त्याला यायला पाहिजे. कुमाराचं पोरग पंचायत समिती सभापती आहे का रे? अजूनही शेकड्याचे पैसे काय करायचं, तरी 2दा शेकडा मी मिटवला. सारे कार्यकर्ते जाऊ आले, दादा त्याची लई तयारी चालली. त्याला मग एकदा मिटवाच लागतं. पहिल्यांदा मिटवलं म्हणलं भाऊ शेकड्यानं काढशील तर तोंड पण नको. नाही दादा आता नाही, भरून टाकले पैसे. पुन्हा लोक आलेच पाहिजे कार्यकर्ते, संतूर लोक न्या केलं पुढे. हा येऊ काय दादा एकदा एक बार मला आता काढशी नाही म्हणा काढे. अजून 3री बार चालूच माय मग टुमली. शेवट बार एकदा कारण सभापती केला. असे माणसं आपल्याला निवडून आले. तर मला साहेब जिल्हा परिषदचे अध्यक्ष चहा की तुझा लाल दिवा उभा आहे, लाल दिवा बघा राहतो तुमच्या गावात. अल्ला अध्यक्ष झाला इथं. हा आत्माराम उभा आहे, लहानपणी मै कटिंग करायचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष. जे झालं तर काय बोला. या अशी माणसं आमचा गरीबाचा तालुका या तुमच्यासारखा थोडा आहे. हा गरीबाची माणसं आहे ते. फकीरचंद उभा आहे, हॉटेलमध्ये चहा ऐकायचा. एमपीच्या हॉटेलमध्ये गेलो, दादा काही परडे ना मग काहीतरी करा राय बा पंचायत समितीला राहिला उभा, सभापती केला. तर मला सांगा असे माणसं आमच्या तालुक्यातली गरीब माणसं. पण आता काळ बदलला गरीब हो. आमदार बी झाला ती माझ्याजवळ तर आमदारची फॅक्टरी आहे. त्यावेळी मी हे सांगतो काय साठी तुम्हाला की हे सांगत असताना त्याच्या पाठीमागची भावना अशी आहे, खुर्ची देते राहिली पण आहे का तोच तेच काम कर पैसे. त्याच्या पाठीमागची भावना अशी आहे की माग झालं ते झालं, आता त्या भरोश्यावर बसू नका. आता तुम्हाला तयारी करावी लागेल. आणि आज तुम्हाला सूचना करतो, आज जाताना ज्याला जिल्हा परिषदला उभं राहायचं, ज्याला पंचायत समितीला उभं राहायचं, त्यांना स्वतःच्या हाताला चिठ्ठी लिहा. या सर्कलचा मी आहे, मला झेडपीला उभं राहायची इच्छा आहे. या सर्कलचा मी आहे, मला पंचायत समितीला उभं राहायची इच्छा आहे. ही चिठ्ठी लिहा. आता आम्ही पुढं नाव कळत बसवा तुमच्या आजी वगैरे सगळे दिसून राहिले. ही चिठ्ठी स्वतःच्या हस्ताक्षरात घेऊन फोन नंबर टाकून तुम्ही तांदूळच्या कार्यालयात जाता होता देऊन टाका. कारण आपण सर्कलच्या बैठका लावणार आहे. आणि माणूस दादरात आल्याशिवाय आम्ही म्हणणार तरी कसं, त्याला तरी इतिहास बी पाहावं लागेल ना. ती पार्टी याला कळती का? जसं तुम्ही शेतकरी, मी बी शेतकरी, बैल घ्यायचा का आपण पण ते दात पाहतो किती दाती आहे, 2 दाती आहे का, बाटकी बांधतो, 4 दाती आहे का, वखरात झोपतो, 6 दाती आहे का, मठे आणतो, 8 दाती असं तर नागराला बी आणतो. पण एखादं शेवरा आलं आणि त्याला म्हणतो मला तिकीट द्या तुळशीरामना. अरे शिवरा म्हणजे दात पडेल होतो तुळशीराम आणि त्याला मला मला टाकावं पट्यात कसं जमल मला सांगा बरं तुम्ही. हा माशी लागेल समजू शकतो आम्ही, माशी लागेल म्हणजे दात हलकतच. पण त्याला ज्याला आता वाटतं आम्ही निवडून येऊ शकतो त्याच्यासाठी बोलतो मी.
तुम्ही माणसांनी की आता तर म्हणले बाई रवी निवडून आला आम्ही, मग आमचं दातच पडेल दिसतं. असं करू नका. चाचपणी करू, सरकारच्या बैठका करू, कार्यकर्त्यांचं मत घेऊ. पण ज्याला ज्याला नाव जे असेल त्याने आपल्या आपल्या भागातल्या कार्यकर्त्याची भेटीगाठी घ्या. कार्यकर्त्यांचं मत परिवर्तन करा. सांगा किंवा तुम्ही आमचं नाव सांगा. तर आमची गोष्ट सोपी होती. आता आमच्यात कोणी मामाने मावसाने काही नाही. आम्हाला कोणाच्या मध्ये पडायचं नाही. जो पंचोगिरा आहे वो सरपंच किरा आहे. आम्हाला काय करतो त्याच्यामुळं जातीचे प्रमाणपत्र काढून ठेवा. कधी कधी तिकीट मिळाल्यावर जातीचं प्रमाणपत्र काढायला जाते लोक. मग आमची भजीदी होती, तुमचं सोनं आमच्या मागे लागत लपलं. तेव्हा आता निवडणुकीच्या मोडमध्ये या साहेब अतिवृष्टी झाली, नुकसान झालं, ती गोष्ट खरी आहे. पण मी व्यावहारिक माणूस आहे. आता मी मक्का भिजवायला सध्या मला आत्ता फोनाला भेटल्या म्हणून पैसे म्हणतो काढून ठेवली, वाळू घातली, पाणी आलं, म्हणलं तडपट्ट्या हे लपडे चुकणार काय आपल्याला. पण निवडणुकीच्या तयारीला जर लागायचं असेल तर तुम्हाला कधी निवडणुका जाहीर होतील हे विचारू नका. आपल्या विभागीय पातळीवरच्या बैठका झाल्यात. बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सूचना दिल्या की आता कधीही निवडणुका जाहीर होऊ शकत्या, असं समजून चला निवडणुका जाहीर होणार. आता काही लोक प्रश्न विचारतात युती होईल का. ठरवू ना, बसू. नाही म्हणलं नाही, हो म्हणलं नाही. सगळ्या राजकीय पक्षाचे नेते आम्ही बसू. राज्यातले बसतील, मग जिल्ह्यातले बसतील, मग तालुक्यातले बसतील, निर्णय करू. पण आज असं समजून चला की कोणता मत झाली युती, मतदारसंघ कोणता सुटणार आज कळतंय का तुम्हाला. नाही. अहो सगळ्यांना ज्यांना ज्यांना निवडणुका लढायच्या सगळ्या सर्कलमध्ये सुरू करा. मला तर सध्या एकच सर्कल पळताना दिसतंय. काय मी हसनाबाद म्हणतो, तू शिवपुरा म्हणून राहिला. हा कोण दादाराव हो उठून रामराम कर. याला पहिलं तिकीट देत नाही मी. काय म्हणणं आहे तुमचं. जो स्वतःला सभापती म्हणन तो कटला. जो म्हणून मला झेडपी भेटणार आहे तो कटला. केलं मी असं. एकदा तुम्हाला सांगतो, सारे झेडपी मेंबर मागचे बोलवले, मी असे बसवले. काय म्हणणं निवडणूक आल्या मारता 8 दिवसात. काही नाही, तुम्ही मला सांगता असं म्हणलं. माझं मत ठरलं म्हणे काय आम्हाला तिकीट द्या म्हणे. म्हटलं माझं ठरलं काय, एकाला देऊ नका. शिवाजीराव मीच होतो. म्हटलं एकाला देत नाही तुम्हाला तिकीट. काय म्हणणं नका देऊ म्हणे. आमचं काय मला खरंच दिलं नाही आम्ही. दुसरे बदलले आम्ही शेवटी. कारण निवडणुकी कार्यकर्त्यावर अवलंबून आहे. पैसे लोक काय सभापती म्हणून कोणाच्या हातात थोडा आहे. तुमच्या मनात आलं नाही उद्या खासदार नाही झालो खासदार झालं का. बदमाईशीवर वाटतं का. काय वाटतं तुम्हाला. हा त्याची काय मोह सांग काय त्याच्यामुळं जनमत काय म्हणतं, जनता काय म्हणते त्याच्यावर पुढचं ठरलं जातं. निवडणुकीच्या तयारीला लागा. माझी सूचना आहे की जेवणाचे स्टॉलला गेले, एकच स्टॉल 2च नाहीये, तोडून 10 आहे. ते अनुभव वाईट आहे. जेव्हा बफे येतं तेव्हा सगळ्यात पहिला मी जेवतून जातो असं मानलं जातं. मी लाईनीत उभा राहणार आहे. पहिले तरुण कार्यकर्ते शेवटी जेव्हा उभा राहायला ते बाहेर काढे. बाहेरच्या तालुक्यातले अव्वल जेव द्या. आणि मग आपले लोक घरच्या घरी कमी पडलं तर मग तिकडच्या हॉटेलमध्ये तिकडं सगळी सोय आहे. आणि आज योगा ताई तुम्ही सगळे आल्यात. संजना बी आली, तुम्ही बी आले, नारायण बी आलं. नारायण तर आमचंच आहे म्हणून मतदारसंघ इकडे आणि
त्याच्यामुळं कन्नडचं योगायोग आहे. दिवाळीमुळं येईल हे. अडचण अशी अवघड आहे, दोन पक्षाचे. मला असं वाटलं असं की दादाला बी खेळ खेळणार, आम्हाला म्हणते बंडखोरी करू नका, त्याच्याच पोरीने गेली. बंडखोरी नाही गेली. ज्यावेळेस अजित दादानी मला बोलवलं की दादा सर्वे केला, संजनाचा सर्वे चांगला आहे, आमच्या पार्टीकडून उभा राहा. ठीक आहे, जागा सोडू द्या तुम्हाला, कसं करू. एकनाथ शिंदेला वाटलं सरकार सर्वे सगळ्याच पक्षांना केले ना. एकनाथ शिंदेला वाटलं की तुमची मुलगी सर्वेमध्ये चांगली आहे, आमच्याकडून उभं करा, आणि जागा घ्या सोडून. मी भाजपला तिकीट नाही मागितलं, कारण तिकीट वाटप कमिटी जी होती 10 लोकांची, त्यात मी होतो. आणि त्या कमिटीत मी काय माझ्या कोणी तिकीट द्या, आणि त्या जर तुझ्या पोराला बी दिले पहिले. आपली पार्टी कशी येतो मी काही तिकीट मागितलं नाही. मला कन्नडचे माणसे ते दादा भाजपच घ्या, मला तुमच्या पाया पडलं. भाजप मला माहिती आहे कशी, माणूस नका ते काही मागितलं. पण तिकीट वाटप कमिटीमध्ये मी असल्यामुळं मला समजायचं अगोदरच ही जागा कोणाला सुटणार. मी आपला इकडं आठवतो असा दादाकडं बिन, एकनाथ शिंदेकडं बिन. दिल्लीला बैठक झाली आणि बैठकीमध्ये जागा वाटप चालली. मी, चंद्रकांत दादा, बावनकुळे साहेब, अजित, सुधीर भाऊ, पंकजा, आम्ही 10 लोक होतो. बैठकीत चालला मग जालन्याची चर्चा झाली, बुलढाण्याची चर्चा झाली, संभाजीनगरची चर्चा, आम्ही घरी चाललो. वैजापूरचं काय नावं सांगितले, गंगापूरचं काय नावं सांगितले, कन्नडवर चर्चा आली, कन्नड किसको जा रहा. तर देवेंद्रजी म्हणले अमित भाईला, कन्नड कोणला जाऊ द्या, उमेदवारी एकच आहे. राष्ट्रवादीला सुटलं तरी उमेदवार रावसाहेब दानवेची पोरगी, शिवसेनेला सुटलं तर उमेदवार रावसाहेब दानवेची पोरगी, आणि भाजपला सुटलं तर रावसाहेब दानवेचीच पोरगी. आपण न मागता खेळ दमाच्या मागे दिसतो, कारण शेवटी पार्टी सर्वे पार्टी. काही काही लोकांना रावसाहेब दानवे आता निवडून आणणं सोपं आहे. एकही दिवस या ठिकाणचा माणसारी कार्यकर्ते एकाला मी सांगितलं नाही की तुम्ही कन्नडमध्ये जा. सांगितलं कोणला ना, आमच्या कुटुंबातलं कोणी गेलं ना, आमचा कोणी कार्यकर्ता गेला, कोणीच नाही गेला. एकनाथ शिंदे एक दिवस आले, त्या दिवशी मी फक्त स्टेजवर गेलो, असं होईल की तिकीट घेतलं आणि मी आल्यावर मी आलो नाही असं होऊ नये म्हणून त्या दिवशी फक्त तिथून गेलो. रात्री अर्जुन खोतकरच्या सभेत पुन्हा गेलो. हे सगळे कन्नडच्या लोकांना जिंकवलं, आपला त्यातला काही सहभाग केला. आणि आता मी कन्नडमध्ये जात नाही, सरकारी कार्यक्रमात जात नाही. त्याला झालं जेवायला बोलवा, लग्नात बोलवा, मौतीत बोलवा, मी येईल, उद्घाटनाला या, मी जात नाही. ती आमदार झाली, तिला तिथे सांभाळावं, हस्तक्षेप नाही. आताही संतोषमध्ये हस्तक्षेप नाही. त्याला विचारा पण आमदार पण देतो माझ्याकडे आमदार फंड बी नाही आला, खासदार फंड बी नाही, दुसराच फंड आहे. ह्या फंडाशिवाय कार्यकर्ते उभे करण्याची तयारी, मग ही गोष्ट लक्षात घ्या. काय पैसे होते माझ्याजवळ, पैसे नव्हते, आणि लालचीने मागे फिरणारे कार्यकर्ते बी नव्हते.
पण फंड संपला पण काय कार्यकर्त्यांनी मिळालं असं नाहीये. अरे मी कुंभार आहे, एक गाडगं फुटलं नाव सुद्धा गाडगं फुटल्यावर कुंभार राहणार कधी कधी बोरे तू कुंभार म्हणून तुला विचारतो राहणार. तेव्हा आता इथं बसेल माया पण तिथला एकही माणूस दिसत नाही मला. फक्त एलके साहेब दोघ जण आहे. एक रामराव पाटीलचा वकील झाला असता. दिलीप मेहरा होता केला का रे पुढे आता तू काही तिकीट दिलं पण दिल्या आमच्या सरकार ही सारी फौज नंतर तयार केली. माझ्या अगोदर मी थोडं सकाळ आमदार निवडणूक लढले तर 6,000 मतं पडले. त्या आठवणी काय साठी सांगतो मी की ही कार्यकर्त्यांची फौज ही कार्यकर्त्यांची साखळीची उभी करायला कष्ट घ्यावं लागतं. ते कष्ट आपल्याला कार्यकर्ता सहजीवन एक कार्यकर्ता कमवायला किती काम करावं लागतं सांगा. ते शिवाजीराव बशीर आहे त्यांच्या गावात जायचं. मी शिवाजीराव